ऑलराइट. वेलकम बॅक मित्रांनो. तर या ठिकाणी मी Photoshopच्या आयकॉनला डबल क्लिक करून हा सॉफ्टवेअर ओपन करतोय. सॉफ्टवेअर ओपन झाल्यानंतर सिंपल आहे याच्यामध्ये आपल्याला इमेजेस इम्पोर्ट करायचे आहेत. कंट्रोल ओ, ओपन, सिलेक्ट वन किंवा फाईलला क्लिक करून जर तुम्ही इथे ओपनला क्लिक केलं तरीसुद्धा आपण आपल्या फाईलमध्ये जाऊ शकतो. तुम्ही वेगवेगळ्या फोल्डरमध्ये तुमचे इमेजेस ठेवलेले असतील किंवा मी स्टॉक तुम्हाला प्रोव्हाईड करेल. तुम्ही कंट्रोल प्रेस करून मल्टिपल इमेजेस सिलेक्ट करू शकता किंवा सिंपली क्लिक करून अशा प्रकारे सिलेक्शन करू शकता. सिलेक्टेड इमेजेस एंटर करून तुम्ही Photoshopमध्ये इम्पोर्ट करून घ्या आणि हे सर्व तुम्हाला इथे लाईन्समध्ये दिसतील. आता पुढे वळू. कंट्रोल 0 प्रेस केल्यानंतर तुमचा इमेज फिट टू स्क्रीन बसतो. तुम्ही स्क्रोलने झूम इन, झूम आउट करू शकता, बट त्याच्या आधी तुम्हाला कंट्रोल के प्रेस करून तुमची प्रिफरन्सेसची सेटिंग ओपन करावी लागेल आणि याच्यामध्ये टूल्स नावाचा ऑप्शन आहे. झूम विथ स्क्रोल व्हील हे चालू करावं लागेल. हे सर्व झाल्यानंतर इझिली आपण फोटोजला झूम इन, झूम आउट करू शकतो. त्यानंतर आता महत्त्वाचं आहे टूल्स. तर इथे खूप सारे टूल्स आहेत. राइट साइडला आहे हा पॅनल. हा पॅनल मी कस्टमाइज केलाय. पद्धत कशी होती ती एकदा दाखवतो. मी एकदा इथे रिसेट पॅनल करतोय. ठीक आहे. रिसेट पेंटिंग केलंय. आता हा डिफॉल्ट असा असतो. स्वॉचेसला इथं मी ड्रॅग करून ठेवलंय. नॅव्हिगेटर पण या ठिकाणी. असंच जे काही ऑप्शन्स आहेत ते मी अशा प्रकारे इथं ठेवलेले आहेत. इथे फक्त लेयर, चॅनल आणि पाथ हे 3 ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील. सोप्पं आणि सिंपल आहे. ठीक आहे. आता मूव्ह टूलचा यूज काय तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ड्रॅग एंड ड्रॉप करून तुम्ही इमेजेस टाकू शकता. ठीक आहे. सेकंड या ठिकाणी रेक्टेंगल सिलेक्शन टूल आहे. तुम्ही इथे मल्टिपल सिलेक्शन्स ॲड करून तेवढा पार्ट कॉपी करू शकता. जेव्हा तुम्हाला मल्टिपल सिलेक्शन्स ॲड करायचे आहेत, तेव्हा शिफ्ट प्रेस करून तुम्ही सिलेक्शन ॲड करणं गरजेचं आहे. हे सिलेक्शन चुकलं असेल किंवा बंद करायचं असेल, तर कंट्रोल डी हा शॉर्टकट लक्षात ठेवा. कंट्रोल डीने डिसिलेक्ट होतं. ठीक आहे. तर एवढाच पार्ट स्पेसिफिक मी कॉपी केला कंट्रोल सीने. ठीक आहे. दुसऱ्या इमेजवरती कंट्रोल व्हीने पेस्ट केला, तरीसुद्धा चालेल. तर तुम्ही कंट्रोल ए, कंट्रोल सी करून स्पेसिफिक ठिकाणी कंट्रोल व्हीने पेस्ट करू शकता. एवढं सिंपल आहे. बॅकस्पेसने मी डिलीट करतोय. आता वळूयात पुढे. इलिप्टिकल मर्क्यू टूल. हा एक सर्कलमध्ये सिलेक्शन करणारा टूल आहे. ज्याला शिफ्ट प्रेस केल्यानंतर एक्झॅक्ट सर्कल येतो. अदरवाईज तुम्ही डिस्टॉर्टेड सर्कल पाहू शकता. याचा वापर तुम्ही मास्क देण्यासाठी, कॉपी पेस्ट करण्यासाठी सुद्धा करू शकता. त्यानंतर आहे लॅसो टूल. सिलेक्शन ब्रश टूल हा फक्त पेड Photoshopसाठी आहे. बाकी तुम्ही लॅसो टूलचा वापर करा. लॅसो टूल हा एक फ्री फॉर्म सिलेक्शन टूल आहे. ज्याचा वापर करून तुम्ही मॅन्युअली अशा प्रकारे सिलेक्शन करू शकता. ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल सगळ्यात महत्त्वाचा, जिथून आपण सिलेक्ट सब्जेक्टला इथे क्लिक केलं तर ऑटोमॅटिक आपला सब्जेक्ट डिटेक्ट होईल आणि तिथे सिलेक्शन होईल किंवा तुम्ही मॅन्युअली सिंपली अशा प्रकारे एवढाच पार्ट सिलेक्शनला त्याला द्या. तो थोडासा वेळ घेईल आणि तुमचा पार्ट आहे ते सिलेक्शन होईल. आता महत्त्वाचं काय? तर सिलेक्शन टूल हा पेड Photoshopमध्ये जर तुम्ही क्लाउडला इथं क्लिक केलं, तर तुम्हाला आणखीन प्रिसाईज पद्धतीने सिलेक्शन देतो. आपला सब्जेक्ट इथं सिलेक्ट झालेला आहे. मी सिंपली मास्कला क्लिक केलं आणि आपल्यासमोर हा पी-एन-जी सेट झालेला आहे. ह्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी सिंपली तुम्हाला मूव्ह टूलचा वापर करावा लागणार आहे. ठीक आहे. पुढे वळू तर या ठिकाणी क्विक सिलेक्शन टूल, मॅजिक वॉन्ड टूल हे सर्व सिलेक्शनचेच टूल आहेत. मी डायरेक्ट पॉइंटवरती येतो. त्यानंतर आपण इथे क्रॉप टूलकडे वळूयात. क्रॉप टूल याचा वापर तुम्ही आत्तापर्यंत कधी ना कधी केला असेल. WhatsAppवरती आपण एखादा इमेज जसा क्रॉप करून पाठवतो, तोच हा प्रकार आहे. ठीक आहे. तर मी कंट्रोल झेड करतोय. या ठिकाणी क्रॉप टूल नंतर याच्याच टूलमध्ये जर तुम्ही फोटोग्राफीमध्ये आले, या फोटोग्राफीमध्ये तुम्हाला एक क्रॉप टूलचा अल्टरनेटिव्ह एक ऑप्शन मिळतो, ज्याला आपण म्हणतो पर्स्पेक्टिव्ह क्रॉप टूल. पर्स्पेक्टिव्ह क्रॉप टूलला जर तुम्ही क्लिक केलं, एक्झाम्पल आता हे थोडं डिस्टॉर्टेड आहे. ठीक आहे. ही स्ट्रेट लाईनमध्ये नाही आहे लाईन. तर मी एक्झाम्पल इथं क्लिक केलं, या ठिकाणी क्लिक केलं एक आणि अशा प्रकारे आपण एखादा क्रॉस ऑब्जेक्ट पण एक स्ट्रेट स्क्वेअरमध्ये घेऊ शकतो. ठीक आहे. आला तेवढाच पार्ट फक्त इथं सिलेक्ट झालेला आहे. कंट्रोल 0 व्ही म्हणजेच मूव्ह टूल. कंट्रोल डब्ल्यूने क्लोज करता येईल आणि क्लोज करताना मी हा सेव्ह नाही करत आहे, तर मी इथं नो करतो. पुढे वळूयात. पर्स्पेक्टिव्ह क्रॉप टूल नंतर या ठिकाणी आय ड्रॉपर टूल आहे. आय ड्रॉपरने आपण एखादा कलर पिक करू शकतो, बट याचा ॲक्चुअल यूज हा बी फॉर ब्रश टूल आहे. इथे हा ब्रश टूल यूज करताना होतो. Photoshopमध्ये एक ब्लँक लेयर घेण्यासाठी तुम्हाला सिंपली या ठिकाणी जे प्लसचं आयकॉन दिसतंय, मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. या ठिकाणी प्लसच्या आयकॉनला क्लिक करा. ही एक ब्लँक लेयर आहे, म्हणजे इथे काहीच नाही आहे. ह्या ब्लँक लेयरवरती आपण जर ब्रश अप्लाय केला, तर तो मेन इमेजवरती इम्पॅक्ट करणार नाही. ठीक आहे. तर हा ब्लँक लेयर आहे. अल्ट प्रेस करून मी ते
आय ड्रॉपर टूलच घेतलेला आहे, जो इथून कलर पिक करतो आणि जिथे तुम्हाला हवा आहे तिथे अप्लाय करतो. आता ब्रश टूलचे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रशेस असतात, ज्याला तुम्ही सिंपली या ठिकाणी क्लिक करून एक्सप्लोर करू शकता. बाय द वे, मी याच्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत. हे सुरुवातीला डिफॉल्ट मोडवरती असं दिसतं. तुम्ही याच्या कॉर्नर्सला तुमच्या माऊसचा कर्सर घेऊन त्याला एक्सपॅन्ड करू शकता. ठीक आहे, जशी तुमची नीड आहे. सेटिंगच्या ऑप्शनला जर तुम्ही क्लिक केलं, तर ब्रश टिप हे फक्त ऑप्शन चालू राहू द्या. जर ब्रश स्ट्रोकवरती असेल, तर तुम्हाला अशा प्रकारे ब्रश दिसतील. हे बंद करण्यासाठी त्याला अगेन सिंगल क्लिक करावं लागेल. म्हणजे सगळे ऑप्शन डिसिलेक्ट करायचे. फक्त ब्रश टिप हे चालू ठेवायचं आणि हे बाकी डिफॉल्ट असतात. आय ड्रॉपर टूल हा ब्रश यूज करताना मोस्ट ऑफ द टाईम यूज होतो. ठीक आहे. बाकी त्याच्या इथे हीलिंग टूल आहे. हे स्पॉट हीलिंग ब्रशचा वापर आपण फेसवरती मोस्ट ऑफ द टाईम करतो. या ठिकाणी मी एक इमेज इम्पोर्ट केला आहे, जो की हीलिंग टूलवरती आहे. जर मी अल्ट प्रेस केला, राइट क्लिकला लेफ्ट साइडला घेऊन गेलो, तर आपण साईज कमी करू शकतो. या ठिकाणी सिंगल क्लिक करा, इथे क्लिक करा, इथे क्लिक करा. अशा प्रकारे आपण जे काही स्पॉट्स आहेत, ठीक आहे, जे काही पिंपल्स आहेत, हे रिमूव्ह इझिली करू शकतो ह्या टूलच्या सहाय्याने. आता हा एआय बेस्ड टूल आहे. बेसिकली ह्याला इंटरनेट तुमचं चालू असणं गरजेचं आहे आणि तुमचा क्रॅक व्हर्जनमध्ये नाही चालणार. जर तुम्ही पायरेटेड यूज करताय, तर त्याच्यामध्ये हे टूल वर्क नाही करणार. सिंपली मी क्लिक केलं. या ठिकाणी वेट करावं लागेल. तेवढा स्पेसिफिक एरिया ऑटोमॅटिक एआयने फिल होतो. त्याच्यानंतर या ठिकाणी आणखीन एक स्पॉट हिलिंग ब्रश टूल आहे, ज्याचा यूज जर तुम्ही करायला डायरेक्टली गेला, तर तुमच्यासमोर एक ऑप्शन येतं, जिथे त्यांनी सांगितलं, की अल्ट क्लिक करून त्याला एक सोर्स द्या. अल्ट क्लिक टू डिफाईन सोर्स पॉइंट टू बी यूज्ड टू द रिपेअर इमेज असं काहीतरी आहे. ठीक आहे. अल्ट प्रेस करू आपण. इथे एक त्याला व्यवस्थित चांगली स्किन देऊ. जी स्किन तो रेफरन्सला इथं पेस्ट करेल. अल्ट प्रेस करून मी इथं क्लिक केलं. त्या ठिकाणी त्याची स्किन आली. ठीक आहे. इथं पण चांगला स्किनचा सोर्स आहे. बेसिकली जास्तच डॅमेज आहे. तर अशा प्रकारे हा टूल वर्क करतो. याच्यानंतर आहे पॅच टूल. कंट्रोल डीने डिसिलेक्ट केला. आता सोर्स कसा देतोय? एक्झाम्पल हे लिप्स आहेत. ठीक आहे. एवढाच फेसचा पार्ट आहे. मी अल्ट प्रेस करून मी डायरेक्ट ड्रॅग करून या ठिकाणी इथला सोर्स दिला, तर तो फेस इथं कंप्लीटली गॉन म्हणजे गायब झाला. कंट्रोल झेड, कंट्रोल डी या ठिकाणी तुम्ही जे काही एक्सपेरिमेंट करता बाय द वे, हे सर्व एक्सपेरिमेंट जे काही तुम्ही केलेले आहेत, हे तुम्हाला रिकव्हर करता येतील. सो डोंट वरी अबाउट इट. जर मी या ठिकाणी हे ठेवलंय आणि याच्यानंतर काही ॲक्शन्स याच्यावरती अप्लाय केलेत, तर हे रिकव्हर करण्यासाठी वाय म्हणजेच हिस्ट्री ब्रश टूलचा वापर केला जाऊ शकतो. आणि हे सिंगल एक प्लेन लेयरवरतीच काम करतं. मल्टिपल लेयर्सवरती तुम्ही चेंजेस केले असतील, तर तिथे ते वर्क करणार नाही. हिस्ट्री ब्रश टूलचा वापर काय तर तुमचा इमेज जसा पहिला होता तसा करण्यासाठी याचा यूज केला जातो. ह्याची साईज आहे बेसिकली हा ब्रशसारखाच काम करतो. इथे त्याचा ब्रश सिलेक्टेड आहे. ठीक आहे. अल्ट प्रेस करून मी राइट क्लिक केलंय. राइट साइडला ब्रश घेऊन चाललोय त्याची साईज कमी जास्त करण्यासाठी. ठीक आहे. ज्या ठिकाणी तुम्ही क्लिक कराल तो स्पेसिफिक एरिया तसाच होईल जसा तो पहिला ओरिजिनल इमेजला होता. ठीक आहे. आणि जेवढे चेंजेस तुम्ही Photoshopमध्ये त्याच्यावरती केलेत, ह्या टूल्समधून तेवढे सगळे तो रिकव्हर करू शकतो. तर पुढे वळूयात. पॅच टूल नंतर या ठिकाणी कंटेंट अवेअर टूल आहे. हा पण बेसिकली तसाच काम करतो जसा मी पॅच टूल सांगितला. इथे 2 ऑप्शन असतात. इथे ऑप्शन्स बारमध्ये तुम्ही पहा मोड आहे, एक आहे एक्सटेंड आणि एक आहे मूव्ह. जर तुम्ही मूव्हला क्लिक करून जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला, तर तो पार्ट इथं क्लिक करताना म्हणजेच इथं टिक मार्कला क्लिक करताना इथं ब्लेंड होऊन जाईल आणि इथून मूव्ह होईल. ठीक आहे. कंट्रोल टी. हा थोडा विचित्र आहे. कंट्रोल टी. ओके. बट टूल्स एकदा समजून घ्या. पुढे तुम्हाला सोपं जाईल. मी या ठिकाणी एक्सटेंड केला आणि एवढाच पार्ट जर मी इथून कॉपी करून या ठिकाणी ठेवला, हिट ओकेला क्लिक केलं, तर हा पार्ट इथे ब्लेंड होऊन जाईल आणि व्यवस्थित असा बसेल. तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्ही कुठे यूज करणार आहात. ठीक आहे. कंट्रोल डी. आता ब्रश तर मी तुम्हाला ऑलमोस्ट बेसिकली सांगितलं, की ब्रशचा वापर कशाप्रकारे होऊ शकतो. मी कधीच तुम्हाला रिकमेंड नाही करत, की ब्रश डायरेक्टली मेन सब्जेक्टवरती अप्लाय करा. तर हा अप्लाय करायच्या अगोदर तुम्ही एक ब्लँक लेयर घ्या, ज्या ठिकाणी तुम्ही ब्रश अप्लाय करू शकता. ओके. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी क्लोन स्टॅम्प टूल. इथे 2 ऑप्शन आहेत. क्लोनिंग बेसिकली अल्ट प्रेस करून सोर्स देणे, ठीक आहे आणि त्या ठिकाणी अप्लाय करणे. क्लोन यूज करताना तुम्ही इथे ओपेसिटी जी आहे, ती मिनिमम यूज करा. मॅक्सिमम नको. ठीक आहे. लिमिटेड ऑप्शन्समध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट मिळतो. बरं, तुम्ही अल्ट प्रेस करून जर इथे क्लिक केलं आणि या ठिकाणी
हा स्पेसिफिक पार्ट क्लोन होतोय. ठीक आहे. तुम्ही याला न्यू लेयरवरती सुद्धा करू शकता. ओके. तर मी हिस्ट्री ब्रश टूलने जसा होता तसा पहिल्यासारखा इमेज हा केलेला आहे. जिथे तुम्ही एक्सपेरिमेंट करत राहू शकता. पुढे या ठिकाणी एक ॲडजस्टमेंट ब्रश टूल आहे. ह्या टूलने बेसिकली ॲडजस्टमेंट लेयर कुठे आहे? इफेक्ट्स, मास्क आणि त्याच्यानंतर आहे ॲडजस्टमेंट लेयर. या ॲडजस्टमेंट लेयरमधले खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे ब्रशमध्ये दिलेले आहेत. यांचा वापर करून तुम्ही लेव्हल्स, कर्व्हज, एक्सपोजर जे की मी इन डिटेलमध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये सांगेल. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला समजेल. त्याच्याबद्दल सविस्तर माहिती देईल. या ठिकाणी आहे इरेझर टूल. इरेझर टूल डायरेक्टली तर कधी अप्लाय नाही करायचा. ठीक आहे. एखादा ऑब्जेक्ट इरेज करण्यासाठी ऑब्व्हियसली याचा यूज केला जातो. बट मी रेकमेंड नाही करत इरेझर टूलचा कधी वापर करा. मी याच्यापेक्षाही तुम्हाला चांगले ऑप्शन्स देईल. आता ग्रेडियंट टूलचा जर यूज करायचा आहे, तर तुम्हाला याच्यासाठी काही डिफॉल्ट ग्रेडियंटवरती काम होऊ शकतं. जर मी कंट्रोल एन प्रेस केलंय, तर एक नवीन साईज घेऊ शकतो आपण, जी की आपण कस्टमाइज A4 साईज घेऊ. मी प्रिंट आणि A4 साईजला इथं क्लिक केलंय. सिंपली क्रिएटच्या ऑप्शनला आपण क्लिक करू. टूल आपला ग्रेडियंट सिलेक्टेड आहे. तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिस्टममधले फोल्डर्समधले ग्रेडियंट वेगवेगळे दिसतील. पिंकमध्ये तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत. आपण येलो कलर घेऊ, ऑरेंज ठीक आहे, हा वाला. आता या ठिकाणी लिनियर ग्रेडियंट आहे. 1 नंबरला आहे लिनियर. तुम्हाला क्लिक करून खाली ड्रॅग करायचं आहे. तुमचा हा सेट झालेला कलर इथं अप्लाय होईल. आता ग्रेडियंटमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. पहिला आपला लिनियर ग्रेडियंट होता. त्याच्यानंतर आहे रेडियल ग्रेडियंट ठीक आहे. ह्याला कलर्स तुम्हाला चेंज करायचे असतील तर रिव्हर्स प्रोसेसला इथं क्लिक करा. तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळे ऑप्शन्स ट्राय करू शकता. त्याच्यानंतर आहे अँगल ठीक आहे. याला आपण अँगल ग्रेडियंट असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे रिफ्लेक्ट जो रिफ्लेक्शनसारखं तुम्हाला दिसतंय याचं नाव रिफ्लेक्शन आहे आणि हा डायमंड आहे. तर हे झालं ग्रेडियंट. आता ग्रेडियंटचा यूज ॲक्चुअली कुठे करायचा आहे? तर बॅकग्राऊंड क्रिएट करण्यासाठी ठीक आहे. एखाद्या फोटोला फिल्टर द्यायचा आहे. तरीसुद्धा आपण इथे ग्रेडियंटचा वापर करू शकतो. ग्रेडियंट अप्लाय केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जे ब्लेंडिंग ऑप्शन दिसतायत, हे वेगवेगळे ब्लेंड ऑप्शन ट्राय करून फोटोजला फिल्टर अप्लाय करू शकता. आता हा एक फिल्टर आहे. तर हा फिल्टर या ठिकाणी अप्लाय झाला. त्याची ओपेसिटी इथून ॲडजस्ट केली जाऊ शकते. तर ग्रेडियंटचा यूज ॲज अ बॅकग्राऊंड, ॲज अ फिल्टर किंवा आणखीन खूप साऱ्या शेप्समध्ये पण ग्रेडियंट देता येतो. तर मल्टिपल युजेस आहेत. या ठिकाणी ब्लर टूल आहे. ब्लर टूल जेव्हा आता हा ऑलरेडी फेस ब्लर आहे. याच्यावरती काम करणार नाही. एखाद्या शार्प इमेजेसवरती आपण ट्राय करू शकतो. हे जुने स्किन रिटचिंगच्या पद्धतीमध्ये ब्लर टूलचा वापर करून स्किन रिटच केली जायची. ठीक आहे. सध्या आपण इथून नाही ब्लर टूल ॲक्सेस करणार. तर त्याच्यासाठी फिल्टर या मेनूमध्ये फिल्टर आहे आणि या फिल्टरमध्ये ब्लर नावाचं ऑप्शन आहे. इथे एक गॉसियन ब्लर नावाचं ऑप्शन दिसतंय. ब्लर टूलसाठी एकदम परफेक्ट मानलं जातं. ठीक आहे. परफेक्ट. तर इथे ब्लर टूल कंप्लीट झालाय. याच्यानंतर स्मज टूल आहे. स्मज टूलचा वापर काय करायचा आहे? तर स्मज टूलने तुम्ही ऑइल पेंट डिझाईन्स पाहिले असतील. प्लस स्किन रिटचिंग करण्यासाठी सुद्धा स्मज टूलचा वापर केला जातो. स्मज टूलचा यूज बेसिकली स्किन रिटचिंगसाठी ऑइल पेंटच्या डिझाइन बनवण्यासाठी केला जातो. इथे तुमची स्ट्रेंथ किती आहे हे मॅटर करतं. त्याच्यानंतर तुम्ही ऑइल पेंटच्या ब्रशेसने स्मज टूलचा वापर करून ऑइल पेंट डिझाइन बनवू शकता. सोबतच तुम्ही स्किन रिटच करू शकता. राइट क्लिक करून जर तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रशेस निवडले, तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकतो. ठीक आहे. याच्यासाठी काही स्पेशल ब्रशेस येतात स्मज टूलचे. एक्झाम्पल हा ब्रश मी निवडला. आता हा ब्रशच आहे. इथे स्मज टूल होता. राइट क्लिक करून मी ब्रश चेंज केला तर तो ऑटोमॅटिक चेंज झाला. तर मी याची ओपेसिटी कमी केली आहे आणि स्किनवरती असा अप्लाय करतोय. स्ट्रेंथ 46 ॲक्चुअली जास्त आहे. साधारण स्किन रिटच करताना तुम्ही 17, 15, 20 या घरामध्ये ठेवू शकता. ठीक आहे. इथपर्यंत ठेवू शकता. तर अशा प्रकारे याची स्किन रिटच होऊ शकते किंवा ब्लेंड अशा प्रकारे आपण करू शकतो. आता पुढे वळूयात. या ठिकाणी आहे शार्प टूल. शार्प टूलचा यूज करायचा आहे तुम्हाला, तर हा फोटो परफेक्ट आहे. शार्प टूलने इमेजमध्ये थोडे डिटेल्स वाढतात. बट तिथे नॉईज येण्याचे चान्सेस देखील वाढतात. ठीक आहे. या ठिकाणी मी शार्प करतोय. जसं मी शार्प करतोय तर ते थोडं ब्लॅकिश तुम्हाला दिसायला लागेल. रिझन एकच आहे, की शार्प टूलमुळे नॉईज निर्माण होतात आणि ते नॉईज थोडंसं ब्लॅक दाखवतात. शार्प करायच्या आणखीन पद्धती आहेत. फिल्टरला क्लिक करा. इथे तुम्हाला शार्पन नावाचं एक ऑप्शन दिसेल आणि याला क्लिक केलं, शार्पनला क्लिक केलं तर ते पूर्ण इमेजवरती अप्लाय होईल.
एक्सपोजर टूलने आपण इथे एक्सपोजर ॲड करू शकतो. अशा प्रकारे एक्सपोजरची व्हॅल्यू इथे 50% आहे, जी की कमी जास्त केली जाऊ शकते. इथे बर्न टूल आहे. बर्न टूल एक्सपोजरचाच अपोझिट पार्ट आहे. ठीक आहे. जसं आपण लाईट ॲड केली, तशी आपण इथे शॅडो किंवा डार्क पोर्शन इथे ॲड करू शकतो. पुढे वळूयात स्पंज टूल. स्पंज टूलने आपण एखाद्या स्पेसिफिक ठिकाणी त्याचं सॅच्युरेशन म्हणजेच कलर्स इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो. मोडमध्ये डिक्रीज आहे. जर मी सॅच्युरेट केलं, तर इथे हा स्पेसिफिक एरिया आणखीन कलरफुल होईल. ठीक आहे. आणि त्याच ठिकाणी जर मी डिक्रीज हा ऑप्शन सिलेक्ट केला, तर आपली स्किन ही ब्लॅक अँड व्हाईटकडे वळेल. कारण हा पूर्ण कलर बेसिकली सक करतो. टेक्स्ट टूलचा वापर करून आपण सिंगल क्लिक केलं आणि आपण तिथे मॅन्युअली टायपिंग करू शकतो. त्यानंतर मूव्ह टूलने आपण त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो. बॅकस्पेसने डिलीट करता येतं. परफेक्ट. पुढे वळूयात पेन टूल. पेन टूलवरती मी येणारा नेक्स्ट सेशन घेऊन येतोय. हा दोन्ही पार्ट पेन टूल आणि याच्या खाली जे पाथ सिलेक्शन आणि डायरेक्ट सिलेक्शन टूल हे एकाच टूलचे पार्ट आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे हँड टूल, ज्याचा वापर करून आपण आपला कॅनव्हासला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करू शकतो. ठीक आहे. झूम केलंय मी आणि हँड टूलच्या मदतीने इथे हा मूव्ह होतोय. तुम्ही मूव्ह टूल सिलेक्ट केला असेल आणि स्पेस बार प्रेस केला तरीसुद्धा तुम्ही तुमचा कॅनव्हास मूव्ह करू शकता. कारण इथे अल्टिमेटली हँड टूल सिलेक्ट झालाय स्पेस बार प्रेस केल्याने. त्यानंतर आहे झूम. क्लिक करून ड्रॅग करा. क्लिक करून वरती घ्या तर झूम आउट होईल. तर या ठिकाणी आपले बेसिक टूल्स कंप्लीट झालेले आहेत. जय हिंद.